येतो म्हणली आनंदाची गोष्ट आहे. लवकर येत नाही माझ्या सासऱ्याचा मोठा माणूस आहे, माझ्या नका फकीर नाही येतो. म्हटलं येत चांगली गोष्ट आहे. पोरगी मिळाली हेच नाही झालं मला. काय का शाळा आहे आपल्याकडे, का कॉलेज आहे, का दुकान आहे एखादं. आले माझ्याकडे बसले, काय चाललं. काही नाही, मी असं ऐकलं लोकसभा बरोबर आहे. म्हटलं दादा सगळ्या दुनियाला माहिती आहे, तुम्हाला माहिती का. नाही म्हणे मी ऐकलं असेल. जमन का म्हटलं जमन. कसं जमवून दाखवतो म्हटलं तुम्हाला. सोपं नाही, जमवून दाखवतो. हिमतीची स्कीम बघा आधी. म्हटलं पुत्र यायचा पाहिजे गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. गरीबाच्या काही भेटत नाही. उशीच म्हटलं बघूया काय होतं. माझ्या तुझ्या लक्षात आलं 1% ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये. मग म्हणे मग कसं होईल. म्हटलं जमन आता मी होईल. म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ आणि तुमच्याकडून पैसे पण नाही लागत. म्हटलं त्याचं नका टेन्शन. पाहुणा आहे पैसे मागाय, पैसे मी रुपये नको म्हटलं तुमच्याकडे. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे. हा आलं मग येतो म्हणे. मी म्हटलं या चालले. मला राग आला. मी म्हटले घरीचं निरोप घेऊन माझ्या कशाला आलं म्हटलं. अरे मी एकीचा नवरा आहे, माझी बाजू घ्यायची. हे बाबा सरळ खैरेची बाजू घेऊन जमन का होईल का कसं होईल. हिरी कामाला लावलं म्हटले. मी जागेवर सांगून दिलो. मी म्हटलं मी जात सोडायला माझ्यापर्यंत. पोरगी गेली कारण ती पोटची पोरगी. बापाचाही असतं तर पोरगी जातेच. ती गेली आणि तिकडे गेल्याच्या नंतर काही ती दोघांमध्ये चर्चा झाली. मी विचारलं बाबा गेल्याच्या नंतर. म्हटलं का कसं केलं. माझी बायको नाव घेतो बरं का तिचं. लोकांना ते वाटतं नाव कसं घेतो नाव कसं घेतो. अरे दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा बायकोचं नाव घेतं काय बिघडलं. मी म्हटलं का संजय काय झालं काय म्हटले बाबा. बाबा म्हटलं म्हणे पाहुण्याला सांग काही काळजी करू नको. मी पुरी भाजप तुझ्या पाठी वापरून. एकच दादा असं म्हटले नक्की का. हा आता पुढचं नाही सांगलं. पुढचं तुम्हाला सगळंच कळू राहिलं काय काय होऊ लागलं काय काय नाही. म्हणजे खैरे करायला गेला गणपती आणि झाला मारुती. म्हणजे हे समजून सांगायला गेले की बाबा रावसाहेब तुम्ही जावायला समजून सांगा. रावसाहेब जावायलाच पाठीमध्ये. मला खैरेचा खरंच कळत नाही. मला म्हणतो हर्षवर्धनच्या डोक्यात फरक आहे. मला तर त्याच्या डोक्यात फरक दिसतो. अरे रावसाहेब पाटील स्वतःच्या पोरीला जीव लावल नाही ह्याला लावल. पोरीला लावल पुढच्या काय बांबूला लावेल. उगाच आपलं बेचार बाजू मात्र परेशान. जावं लागलं विचारावं लागलं. पण हे असे चाळे करतात. हे असे चाळे करतात. काही करा हर्षवर्धनला शांत बसवलं. हर्षवर्धनच्या बापाकडे शांत बसत नाही. आता हुकली गाडी तुझी म्हटलं. आणि ही जी सगळी डेअरिंग करतोय ही तुमच्यासाठी करतोय. ही फक्त तुमच्यासाठी करतोय. नाही तर मला काही कन्नडच्या लोकांनी हाकून दिलेलं नाहीये. नामदेव पवारसारखं मला हाकललेलं नाहीये कन्नडच्या लोकांनी. मी आजही कन्नडला घेऊन तर आमदार होऊ शकतो. फुटाणे निशाणीवर. निशाणी काय फुटाणे. पण मी आलोय तुमच्याकडे औरंगाबादकरांकडे का. कारण मला लक्षात आलं की काय गोंधळ चाललाय. आणि हा गोंधळ ठीक करणार कोण नाहीये इथे. सगळे जाऊन पाय चाटतात सगळे रात्रीचे जाऊन. नाही चाटत. हा खरे साहेब माझं पा मला नगरसेवक करा. मला आमदार करा. अरे आचार तुझ्या दम नाही. खैरे साहेब मला आमदार करतील म्हणून मी खैरे साहेबच काम करतोय. काय चावट मला लावला. कुठून आमदार करतील तुला. 100 आमदार तयार करून ठेवले त्यांनी ऑलरेडी. काय खरे आणि मला खैरे साहेबला मोठं करतील म्हणून मी खैरे साहेबाकडे जातो आणि पाय धुवून पितो. काय पितो पाय धुवून. काय ना उभा कडक नाही ना. हिंमत नाही कोणात. कसं जमन. अरे जमन कसं. हिंमत आहे मर्दा तर मदत आहे खुदा. हिमतीची किंमत हिमतीशिवाय किंमत नाहीये. कोणी तर करायला तयार नव्हतं म्हणून मी आलो तुमच्याकडे.
आणि मोठी आशा घेऊन आलोय. या औरंगाबाद तुम्हाला नीट करून दाखवतो मी. मला संधी द्या फक्त. हे औरंगाबाद तुम्हाला नीट करून दाखवतो. ही महानगरपालिकेची मस्ती चालली आहे ना, ही सगळी नीट करून दाखवतो तुम्हाला. ही सगळी तुम्हाला नीट करून दाखवतो. आज खेळ काय होतोय, सगळं कमिशन खोरी चालली आहे. कशाला लागतात तो पैसे एवढे? मी तर पगारावर खुश आहे. 1,78,000 रुपये महिन्याला पगार आहे आमदारला. किती लागतील पैसे? किती लागतील पैसे? एखाद्याला 25,000ची नोकरी भेटली, तो म्हणतो मला 25,000ची नोकरी भेटली आणि पेढे वाटतो. इथे 1,78,000 रुपयाची आमदाराची नोकरी आहे आणि खासदारची माहिती कितीचे? 2,45,000 रुपये महिना. विमान फुकट, बायको सकट. किती लागतं किती? किती लागतं? कसं तू खाता? किती लागतं माणसाला? आम्हाला पोरग बी एक ते बी डॅशिंग आहे. माझं पोरग पाहिलं असेल तुम्ही. आज करत नाही कोण त्याचा. भारी आहे तो पण. गरज नाही मला तू खायची, गरज नाही. मस्त चाललंय. घर आहे, तिथे बिल्डिंग आहे. माझ्या बापाने कमवली, मी तर काही कमवली नाही, पण ती बिल्डिंग कमवून ठेवलेली आहे. त्याचं भाडं चालत नाही, मजेत राहील. तू खायची गरज नाही मला. याच्यासाठी इथं पैसे दे, तिथं चहाच्या बागा घे, तिकडं लंडनला घर घे. आणि किती बी घेशील तर मरशी नसता का त्याच्या एक दिवशी. जास्त प्रॉपर्टी घेतली तर काय तू आवर पट्टा घेऊ जावा का? हा, अरे धीरूभाई अंबानी मेला तेव्हा तू कुठं राहिला? हा, चांगले चांगले लोक करून गेले. मरण हे सत्य आहे, अटल सत्य आहे. सगळ्या अध्यात्मातले लोक सांगतात यांना पैसे लागतात. कशाला लागतात पैसे? किती लागतात? गरीब माणूस पण गहूच खातो आणि धीरूभाई अंबानी पण गहूच खातो. ऑक्सिजन सगळ्यात महत्वाची गोष्ट जगण्यासाठी काय आहे? ऑक्सिजन. ती फुकट आहे. उलट या मोठ्या लोकांनाच ऑक्सिजनच्या बाटल्या लागतात. हे एवढं सगळं जर त्या देवानी करून ठेवलं तर कशाला तू खायचं? तूच खातच झाली. समांतर मध्ये खूप, याच्यामध्ये खूप, त्याच्यामध्ये खूप. कशाला खातात? लाज वाटते मला या लोकांची. मी नाही करणार असं. 100% नाही की मी माझ्या मतदारसंघाला 100%. मी अनेकदा सांगितले की पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना सपोर्ट करेल. का करेल? 10% आरक्षण हे आर्थिक निकषावर देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलंय, म्हणून नरेंद्र मोदींना सपोर्ट आहे. लोकांना वाटतं खैरे सारखं नाही, माझ्याकडून पोरं होत नाही म्हणून शेजारचा आणतो. काल शिव्या घालत होता मोदी नालायक, आज म्हणतो मोदी माझा बाप आहे. हे रिकामचं धंदे येत नाही आपल्याला. आपण मोदीला पाठिंबा काय दिला? कारण त्याने आर्थिक निकषावर आरक्षण दिलं म्हणून मोदीला पाठिंबा दिला. फुकट नाही दिला. आणि ते मी सांगतो, ते मी लिहून घ्या. काही लोक म्हणतात की हर्षवर्धन उद्या खासदार झाला, भाजपच्या रावसाहेब दानवे त्याचे सासरे आहेत, ते पण निवडून येतील, ते मंत्री होतील, मग मोदीचं सरकार येईल, मग याचं लय चांगलं झालं. आणि मग नरेंद्र मोदी रावसाहेब पाटलाला विचार, रावसाहेब का छुपा केला का ते हिरा? म्हणतात काही म्हणतात तसं नाही ना हो. आणि मग कसं म्हटलं, नरेंद्र मोदी रावसाहेब पाटलाला म्हणतील हे कुठून आणलं का? कर मी चूक नाही बसणार, मी चूक नाही बसणार. मी म्हणेन त्या मला नळ योजना औरंगाबादचा जायकवाडी येऊन चला 6,000 कोटी माझ्या सासऱ्याला देऊ राहिले तुम्ही, मला 600 तर द्या रस्त्यांसाठी. दिल्ली माझ्या कपड्यावर नका जाऊ तुम्ही. सोपा नाही मी, माझ्यासाठी नाही मागणार, मला तुमच्यासाठी मागेन. मोदी एकतर म्हणतील याला बाहेर काढून येते, त्याला म्हणते मंत्री का? त्यांनी तोड कसं बंद करायचं? माझं तोड बंद होणार नाही. मला काही घेणं नाही की कोणाच्या पाया पडून मला काही व्हायचंय. मला कोणाच्या पाया पडायचं? जनतेच्या. माझ्या बापांनी शिकवलेलं आहे मला, जनतेच्या पाया पड, जनता तो सांभाळेल. काय मुंबई तिच्या पाया पडतो? त्यामुळे जनतेसाठी जे जे करता येईल ते मी करेन उद्या. अशी जर परिस्थिती निर्माण झाली की 10-20 खासदारावर सरकारी येऊन टेपलं, मी हे म्हणायला बसतो मोदी साहेबांना, साहेब तुम्हाला तर पाठिंबा आहे, कशाला टेन्शन मला काय कृपा द्या माझे 3-4 पैसे. चंद्रकांत पाटलाकडून असेच पैसे काढले मी. बांधकाम मंत्री महाराष्ट्र शासनाचे, कन्नड तालुक्याचे रस्ते ठिकाणावर नव्हते, विचारू द्या कन्नडच्या लोकांना. मी त्यांच्याकडे गेलो, मी म्हटलं दादा मला पैसे द्या.
दादा कशाला पैसे लागतात तुला? म्हटलं रस्त्यावर पैसे लागतात, ते होणार नाही माझे रस्ते. नाही म्हणे आता आम्ही असं करू लागलो की आता शिवसेनेच्या आमदार काही फोडायचे आम्हाला 5 लाख रुपये तू घेऊन घे म्हणे. आता मी चूप बसायला पाहिजे ना, 5 कोटी भेटून राहिले म्हणून. मी बाहेर आल्यानंतर आम्हाला करून टाकला, मला 5 कोटी देतो तुम्ही घेतले नाही. गेलं ते पूर्ण मात्र नाव रावसाहेब पाटील बोल, रावसाहेब तुमचं नाव आहे असा कसा भाव आहे आणि घराच्या गोष्टी सांगत करायच्या असते बाहेर जाऊन सांगू राहिलं असं कसं माणूस म्हणून बोलत्या कसं याला. सासऱ्यांचा मला बोलवलं का हो तुम्ही असं काही स्टेटमेंट केलं कशाला केलं? म्हटलं मी त्याच्याकडे काही पैसे मागायला गेलो नव्हतो, रस्त्यांसाठी निधी मागायला गेलो होतो बांधकाम मंत्री असल्यामुळे. तरी मला पैसे सांगितले काय येऊ पैसे माझं तसं असेल तर मला स्वभाव माहितीये. ते चंद्रकांत दादा पडलं ना त्याचं काय असेल ते करून टाकतो भाऊ, कशाला ताण घेतो. चंद्रकांत दादा म्हटलं पण तसं चाललं ना अडचण काही नाही मला, अडचण काही नाही द्या पैसे. 650 कोटी रुपये घेतलेली कन्नड तालुक्याला, 650 कोटी. आता जाऊन पहा कामं चालू आहे. 380 कोटी रुपयाचा एकाच रस्ता आहे तालुक्यात आणि त्याच्यानंतर बाकीचे 200-250 कोटीचे वेगवेगळे रस्ते चालू आहेत. नाक दाबून तोंड उघडलं मी सरकारचं. उद्या औरंगाबादचं साठी सुद्धा असंच केंद्राचं नाक दाबून तोंड उघडेल. मला तुमच्याकडनं लंडनचं हॉटेल नको, मला 5 स्टार रूम नको, मला तुमच्याकडे एखादं कॉलेज नको, एखादं बिअर बार नको, एखादा पेट्रोल पंप नको. उघडी करा नको मला. पण मला त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना न्याय पाहिजे आणि त्याच्यासाठी मी उभा राहणार नाही. दरवेळेला मी उभा राहीन तिथे जाऊन द्या मला. म्हणायचं नसतं लोकप्रतिनिधींनी का लोकप्रतिनिधीकडे कपडे घालून म्हणायचं जय महाराष्ट्र काय जय महाराष्ट्र बळेगाव उमजे बावळ्याला जय महाराष्ट्र आणि लोकांनी पण म्हणायचं जय महाराष्ट्र पाय पडतो. काय रे पाय पडतो कामाचा ना धामाचा वांजोडा गजडीचा आपण म्हणतो मी काही चांगलंय काय चाललंय. 50 पैसे फेकून मारले नाही कुठं रुपया नाही. साऱ्या दुनियाचं लांबड चाललं. असं होईन तसं होईन काय समजतो मी कोणाला काय समजतो कोणाला. तुझे मी बाप आहे बिना बापास कोणी असतं का जगामध्ये. आता काय बाप राहतो फक्त लवकर भेटतो तो उशिरा भेटतो. आता भेटला त्यामुळे होईल या औरंगाबादकरांच्या साठी अविरत सेवा करीन. कधीही माझ्यामध्ये फरक पडणार नाही. 40 वर्ष आमदारकी राहून सुद्धा कधी आमच्या घरात आमदारकीच्या पलीकडे आम्ही विचार केला नाही. कुठे बेरबार नाही, कुठे कॉलेज नाही, कुठे काय नाही. माझं ओपन चॅलेंज एखाद्याने शोधून दाखवा नाहीच आहे. आम्ही पगारावर खुश आहे. त्यामुळे त्या खासदार जरी झालो मी इकडे प्रॉपर्टी करेन तिकडे हे नाही होणार माझ्याकडनं. मी कामच करीन तुमचं आणि मला बी नोकरी काही आहे हो. मला बी नोकरी काही आहे. 2,25,000 रुपयाची नोकरी तुम्हाला दिली तुम्ही म्हणजे मी आयुष्यभर असतो. चांगलं राहत होता का सोपन राहत होत. उद्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, उद्या रस्त्यांचे प्रश्न असतील, हे सॉल्व्ह करीन मी. का कारण मला माहितीये की मी सॉल्व्ह केलं नाही तर पुढच्या वेळेला मला उलटे झेंडे दाखवतील लोक. आज ते जेवढे सत्कार करतायत ना, जेवढे जयघोष करतात ना, उद्या जर काम माझ्याकडनं झालं नाही तर हेच मला चपलेने वाटतं.